मिक्स केला होता फेज नंबर 1 मध्ये नीट पहा प्रॉब्लेमचं स्वरूप कसं आहे बघा. एक कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस r आहे. एक कॅपिलरी ट्यूब आहे आणि त्याची रेडियस किती r आहे. इट इव्हर्टेड एक वाटर मध्ये पाण्यामध्ये टाकलेलं ते अँड वाटर रायजेस इन इट टू अ हाईट h. वाटर वाढत गेलेले गेलेले हाईट h वर गेलेले. The mass of the water in the capillary tube, त्या capillary tube मध्ये जी वाटर आहे ना, तर त्या वाटरचं जे मास आहे, तर ते मास किती म्हणतो 5 ग्राम आहे. Another capillary tube of radius 2r, आणखी एक capillary tube घेतली आपण, त्याची रेडियस किती आहे 2r आहे. त्याची रेडियस किती आपल्याकडे 2r आहे. त्याची रेडियस किती आहे आपल्याकडे 2r आहे. ओके. त्याच्यानंतर immersed in water, the mass of water that will rise in this tube. तर त्या ट्यूब मध्ये मास किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे बरोबर. तुम्हाला ऑप्शन्स दिले आहेत बघा आणि इथं लक्षात घ्या पोरांनो काय रे वी नो RH कशी आहे कॉन्स्टंट आहे. रेडियस आणि हाईट दोघांची कशी आहे कॉन्स्टंट आहे. ओके. हे बघा इथं तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंट असल्यानंतर तुम्हाला काय करता येतं पोरांनो रे R1 H1 बरोबर H2 R2 म्हणजे RH कॉन्स्टंट आहे म्हणजे R1 H1 R2 H2 झालं. मग आता इकडचं मी H2च ठेवलेलं आहे आणि हे काढलेलं आहे H1 R1 अपॉन किती आहे R2 आहे. तुम्हाला माहिती आहे पोरांनो पहिल्याची रेडियस पहिल्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस R आहे म्हणजे R1 R आहे आणि R2 2R आहे. R1 च्या ठिकाणी आपण R लिहिला R2 च्या ठिकाणी आपण 2R लिहिला. H1 म्हणजे Hच आहे. तर अशा पद्धतीने काय झालं की R हे R कॅन्सल झालं. इथे किती आलेलं आहे रे h/2 आलेलं. H2 किती आहे h/2 आलेलं. ओके. mass of water inside the first capillary tube. Mass of water inside the first capillary tube. आता पहिल्या कॅपिलरी ट्यूब मधील मास सूत्र आहे आपल्याकडे. मास बरोबर काय रे डेन्सिटी इनटू काय रे डेन्स बघा मास बरोबर काय रे व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी आहे. मग आता व्हॉल्यूम काय एरिया इनटू हाईट. एरिया म्हणजे काय रे पाय आर स्क्वेअर. सगळे बरोबर तुम्हाला हे माहिती पाहिजे. पहा मास बरोबर काय रे म्हणजे हे मास बरोबर काय रे व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. व्हॉल्यूम चा अर्थ आहे एरिया इनटू हाईट. सूत्र आपल्याकडे एरिया म्हणजे कोण आहे सर्कल आहे. सर्कलचं काय अर्थ पाय आर स्क्वेअर आणि h असतो आणि अशा पद्धतीने मासचा फॉर्म्युला तयार झाला आहे. म्हणून मी काय केलं इथं m1 आहे म्हणून पाय r1 h1 केलं. परंतु h1 म्हणजे h आहे आणि r1 म्हणजे r आहे आणि m1 किती दिलेलं आहे m1 किती दिलेलं आहे 5 ग्राम दिलेलं आहे. म्हणून पाय रो पाय r स्क्वेअर h याची किंमत किती आली 5 आली. 5 ग्राम तिने दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा दूसरा ट्यूब घ्या. दूसरा ट्यूब mass of water inside the second capillary tube m2 equal to rho pi r2 square a square. r2 चा अर्थ किती आहे बरोबर. r2 चा अर्थ आहे 2r. r2 म्हणजे किती आहे 2r. तुम्ही काय केलं की r2 च्या ठिकाणी 2r घेतलं. 2 चा वर्ग 4 अशा पद्धतीने मी काय केलं इथे हे 2 हे रो काय पाय r स्क्वेअर h. तर तुम्हाला माहिती आहे पोरांनो काय माहिती आहे तुम्हाला रो पाय r स्क्वेअर h. रो पाय r स्क्वेअर h इक्वल टू किती आहे 5 आहे. म्हणून आपण काय घेतलं इथे 5 घेतलेला आहे आणि 2 * 5 म्हणजे काय झालेलं आहे 10 झालेलं आहे. m2 इक्वल टू किती आहे 5 ग्राम आलेलं आहे. ओके.